ही बघा आपली चिंबोरी कार पोकल्याने गेली तीच आणलेली, आता तीच बनवायची आपल्याला. हे बघा मस्त पैकी. म्हणजे कालवण करशील काय भरशील? हो दोन्ही पण, कालवण पण करणार आहे आणि भरणार. हो हो मी तर बोलतो येऊ बघा मी शेंगा दाखवा. उचल उचल मूर्ती बघा. हा 50 पुरली आहे ती, काहीच पुरली आहे बघा मस्त पैकी भरलेली. तर हे बघा सगळं शिंगर आलं तर सगळ्यांना मोडून घेऊ पटापट पटापट. बघा मासे मोडते पटापट. बघा चला पहिलं मोडून घेऊया. चिंबोऱ्या चिंबोऱ्या संडे स्पेशल चिंबोऱ्या. काय कसा काम कसा 50 बघा भराचे आहेत आपल्याला मस्तपैकी. तर मंडळी बघा 6 आपण घेतल्या त्याच्यातल्या चिंबोऱ्या मस्तपैकी. त्याचा आपण बनवणार आहोत कालवण चुलीवर मस्तपैकी. बघा पुरले आहेत, या पुरला आहे हे बघू दे. हा हे बघा पुरली मस्तपैकी बघा भरलेली पुरली आहे. चला साफ करून घेऊ पटापट. स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ मस्तपैकी आणि साफ करत घेऊ पटापट. चिखल असं तर पूर्ण काढत असते. पाय मोडले साफ करायला घेतले मस्त चिंबोऱ्या पटापट पटापट. कारण की आम्हाला जायचं आहे जरासं जंगलामध्ये. हा तू पण तू जंगलात चालू मस्त की आम्ही. तर आपण चिंबोऱ्या बनवून घेऊ पटापट. खालती बस खालती बस खालती बस. आपली बघा चिंबोरी साफ करून झालेले मस्तपैकी. थोडीशी झाले तर मी त्याच गाणी बोलते. मी तू गाणी बोल. खाव्या पानाची चिंबोरी, खाव्या पानाची चिंबोरी. निशासने मस्त चिंबोऱ्या आणल्यात. त्याचा बनवायचा आपल्याला कालवण चुलीवरती. दाखव चिंबोऱ्या दाखव हातात धरून. हा हातात पकड एक, हातात पकड एक, हातात पकड एक चिंबोरा गो. 25 मस्त पाहिजे बघा. स्वच्छपणामध्ये धुवून घेतले. हा बघा जरा नरम आहे, लोद्या चिंबोऱ्या थोडासा. बाकी सगळी चिंबोरी भरलेली आहेत बघा. कालच गेलं तू पगोल्या ना काम केलं. 25 आता कटिंग करून घेऊ. चुलीवरची रेसिपी आपली. गॅस संपला तरी मग फरक नाही पडत. गॅस म्हणतो बाय, चूल म्हणते आपली हाय. तर हे बघा मस्तपैकी चिंबोऱ्या साफ करून झालेल्या आहेत आणि कांदा टॅमॅटो मिरची कटिंग करून घेतलेली आहे. तर तेल पण आणलेलं आहे. या साईडला आपले मसाले पण रेडी आहेत मस्तपैकी. आगरी कोली मसाले हे बघा. आता आपली चुलीवरची रेसिपी. सिलेंडर म्हणतो बाय तर चूल म्हणते आपली हाय. काहीच टेन्शन नाही बघा. मस्तपैकी चुलीवरची रेसिपी आपण नेहमी बनवत असतो. तर आज बनवत होतो आपण चिंबोऱ्यांचं कालवण मस्तपैकी. याला तुला पाहिजे टॅमॅटो, याला टॅमॅटो. तर मंडळी बघा टॅमॅटो कांदा लसूण मिरची तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतरला हे बघा आपला आगरी कोली मसाला, हळद, एव्हरेस्ट आणि मीठ. तर पूर्ण साहित्य सगळं रेडी आहे. तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया. तेल टाका थोडासा, तेजपत्ता, लसूण, कांदा मारला पहिला. कांदा शिजून द्या. टॅमॅटो मिरची तिखट नाही घ्यायच आपल्या झाडावरची जायच पाठीमागे. वा मिचा सिंगर. पोदान आपला पूर्ण शिजून द्या. तर म्हणजे जरा फोडणी दिलेली आहे ती शिजते म्हणजे मस्तपैकी. तर या साईडला आपण कटिंग करून घेऊ. त्या चिंबोऱ्या कटिंग करून घेऊ. तर आता तू बोलली माणशी चिंबोऱ्या कटिंग करायच्या आहेत. आता बोलतेस नाही म्हणजे काय रस जाते त्यातलं. अच्छा अच्छा. जो चिंबोऱ्यामध्ये जो पाणी असते ना त्याला चव असते, रस म्हणजे तो. तर कटिंग आपण नंतरच करू. मसाला वगैरे टाकला ना तरी मग आपण कटिंग करू. चला आपण मसाले वगैरे मीठ पण टाकलं. मीठ आताच टाकला का आपला कोरडा तर पूर्णपणे रेडी झालेला आहे बघा. तर पाणी टाकून घेऊया थोडासा. उकळा. तर चला मंडळी उकळा आला की रे आपण त्याच्यामध्ये चिंबोऱ्या टाकू. तर चिंबोऱ्या पहिला आपण कटिंग करून घेऊया आणि बघूया भरलेल्या किती निघतात. तर ही बघा पहिली चिंबोरी कटिंग केली, भरलेली निघाली. दुसरी ती पण भरलेलीच आहे.
चला पटापट कटिंग करून घेऊया. ही पण भरलीच वाटते. हां ह्या बघा चिंबोऱ्या कसल्या आहेत भरलेल्या कवटाच्या. ह्या बघा नुसता ही कवटानी बघा ही भरलेली एकच कवटन भरलेली म्हणजे बाकीच्या बघा कशा आहेत भरलेल्या आहेत कशा झणझणीत अशा मस्तपैकी चुलीवरची रेसिपी आपली होते काय ते बघा मस्तपैकी भरलेल्या चिंबोऱ्या भरलेल्या म्हणजे कसा काम कसा आहे 25 काम 25 उकल आता एकदम टाकल्या आपण मंडळी हे बघा चिंबोऱ्या टाकल्या दादा तर शिजू त्या उकळल्या येऊ द्या. त्याच्यानंतर आपण मीठ वगैरे चेक करू तर आता ढाकण देऊया. ओके तर बघूया आपण मंडळी आपली चिंबोऱ्या कशा पोहतात या बघा भरलेल्या चिंबोऱ्या सगळ्या भरलेल्या टोटल आणि चुलीवरची रेसिपी मस्तपैकी आपली कोळिंब आहे. मानसी कशा लागतील चिंबोऱ्या भारी भारी होईल का 10 मिनिटात होईल. होईल. ठीक आहे चालेल मंडळी आपली रेसिपी झाली की आपण चेक करू मीठ वगैरे. आपण ते चिंबोऱ्या चुलीवर बनवत ठेवलं तर त्याच्या नंग्या बघा काढल्या तर त्या आता मिक्सर लावून घेऊ. मिक्सर लावू आणि मस्त की त्याच्यातून ते कचकच आहे ते काढू. तर थोडासा पाणी टाकू याच्यात. तर हा बघा मंडळी आपले जे पाय होते घेतलेले चिंबोऱ्या त्याचा मस्तपैकी असा रस्सा असं मिक्सर लावून असं झणझणीत केलेला आहे बघा. तो आता गाळून घेऊया. थोडक्यात टाकून घ्या पूर्णपणे कच आहे ती म्हणजे शिंगऱ्यांचं ते पूर्ण काढून घेऊन आपल्याला फक्त रस पाहिजे काहीच नाही निघलं बघा. रस पाहिजे रस बघा रस मस्त रस पिते का नाही बघा कच बघा किती निघली बघा कच बघा किती निघली. चला आपल्या चिंबोऱ्यांचं कालवण मस्तपैकी रेडी होते वास झणझणीत असं आलेलं आहे. तर आपण आता जो चिंबोऱ्यांचे पाय नांगे आहेत त्यांचं मस्तपैकी हा बघा रस्सा गेला तयार आणि तोच आता टाकूया याच्या मिक्सर लावून हे बघा मस्तपैकी आणखी चव लागेल मस्तपैकी चिंबोऱ्यांना. चला हटणी भरून घेऊया शिजू द्या आणखी एक 10 मिनटं ठेवू आणि त्याच्यानंतर आपण चेक करू. भरलेल्या गाईच आहे बघा मस्तपैकी चिंबोऱ्यांचं कालवण चुलीवर हे बघा. तर रस्सा आटू द्या गाईस थोडासा. तर मंडळी संडे स्पेशल चुलीवर चिंबोऱ्यांचं कालवण मस्तपैकी तयार होते झणझणीत भरलेल्या सगळ्या एकूण एक चिंबोऱ्या भरलेत. आज पण चिंबोऱ्यांना धावाचा होता पण प्लॅन बी केलाय आपण जंगलामध्ये जाणार आहोत तर तो पण ब्लॉग तुम्ही नक्की. ह्या बघा मंडळी संडे स्पेशल भरलेल्या चिंबोऱ्यांचा कालवण झणझणीत चमचमीत असं मस्तपैकी चुलीवरची रेसिपी आपली रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडली असेल शेवटपर्यंत बघितली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय टेक केअर.